द्या. ज्यावेळी गडावरती आता सर्वजण तुम्ही येताना पायी चढून आलात, पायी चढत असताना येताना तुम्ही सर्वांनी गडाचा महादरवाजा पाहिलात. पण गडाचा महादरवाजा पाहिल्याच्या अगोदर एक तुम्हाला लाईटचं इलेक्ट्रिक पोल दिसला असेल बघा येताना लांबून. तो इथून दिसतो सर, खूप दूरवरती आहे, हिरकणी बुरुज. इथून आम्ही दाखवतो पण आता धुकं असल्यामुळे तो इथून दिसत नाही. पण त्याची आम्ही कविता कथा निश्चित आम्ही सांगतो तरी. म्हणजे एकदा गडावरती नगारखान्यामध्ये नगारे वाजले का त्या काळात पूर्णपणे गडाचे दरवाजे बंद करायचे. आणि हिरकणी गडावरती दूध विकण्यासाठी आली होती. तो दिवस सुद्धा कोजागिरी पौर्णिमेचा, खास दूध विकण्याचा दिवस सुद्धा दूध विकण्यासाठी गडावरती आली होती. काय झालं, सांदेवेल ठळून गेली, सूर्य मावळता झाला, गडाचे दरवाजे बंद झाले, म्हणून ती हिरकणी बाळासारे डोंगर खाली उतरून गेली. पण मगाशी मी तुम्हाला सांगितलं, ज्याने हा गड बांधला ना त्या आर्किटेक्चरचं नाव आहे हिरोजी इंदुलकर. त्याने हा गड बांधला ना तेव्हा सर एक गॅरंटी पत्र दिलं. गॅरंटी पत्र काय दिलं, खाली जाईल पाणी आणि वरती चढून येईल हवा, त्याच्यावरती गडाची कोणी येऊ शकत नाही. पण हिरा नावाची गवळण खाली उतरून गेलेली असते. मग आपले महाराज त्या हिरोजीना काय म्हणतात की हिरोजी तुम्ही आम्हाला गडाचं गॅरंटी पत्र दिलं, याचा अर्थ गडाचं बांधकाम कच्चं आहे, पक्क झाले नाहीये. एखादी स्त्री खाली उतरते तर एखादा शत्रू गडाची सत चढून येऊ शकतो. मग त्या हिरोजीने काय केलं, राजांसमोर मान खाली घातली, तो कडा तासला, कड्याला बांधार घातला आणि त्या कड्याला नाव दिलं हिरकणीचा बुरुज कल्पना. मग बुरुज बांधल्यानंतर आपल्या राजाने त्या हिराला सांगितलं तू मला आता खाली उतरून दाखव. त्यावेळी ते माताई महाराजांना काय म्हटले की महाराज त्या वेळेला त्या क्षणाला मला बाळ दिसत होतं, आता मात्र महाराज मला कडा दिसतोय, महाराजच्या डोंगरावर मी खाली उतरून जाऊ शकत नाही. महाराजांच्या शिपाने काय केलं, पालखीमध्ये बसून गडावरती आणली आणि तिचा नगरखान्यामध्ये सत्कार केला. म्हणून एक कविता म्हटली गेलेली आहे, पण ही कविता कुठच्या पाठ्यपुस्तकात लिहिली गेली कल्पना. ती कविता अशी आहे की रायगडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची, आणि कथा सांगतो ऐका अजूनी तेथील हिरकणी बुरुजाची. वसले होते गाव तळाशी वाळुसरे या नावाचे, आणि राहत होते कुटुंब छोटे गरीब धनगर गवळ्याचे. आई बायको ताना मुलगा कुटुंब होते छोटेसे, आणि शोभत होते हिरा नावत्या तडपदार घरवालीचे. अहो सांज सकाळी हिरा जात असे दूध घेऊन गडावरी, आणि चालत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एके दिवशी दूध घालता हिरा क्षणभर विसावली, अहो ध्यानी नाही आले तिच्या कधी सांदवे ठरून गेली. सूर्यदेवता मावळते झाले बंद गडाचे दरवाजे, आणि मनात भ्याली हिरा म्हणाली गरीब बाळ माझे ताने. हात जोडून करी विनवणी गडकरी खाली जाऊ द्या मला, अहो गडकरी म्हणतात आज्ञा नाही शिवराय यांची आम्हाला. बाळाचे 8वे रूप वेडी माय माऊली झाली वेडी पिशी, आणि कडा उतरून धावत जाऊनी बाळाला ती घे कुशी. आतुळनीय धाडस पाहून महाराज स्तंभित झाले.